क्रिकेट खेळाडूंची लाईफ ही खूप ग्लॅमर सोबत जोडलेली आहे। क्रिकेटचा बॉलिवूड सोबतचा संबंध नवीन गोष्ट नाही। ही तर 1980 पासूनच आपल्या इंडियन क्रिकेटर्स सोबत पाहताना दिसून आलेत आणि सुंदर सुंदर बॉलिवूड ॲक्टरच्या प्रेमात सुद्धा पडताना दिसले आहेत। तर आज मी तुम्हाला इंडियन क्रिकेटर्सचं कोणत्या बॉलिवूड ॲक्टर सोबतचं अफेअर होतं हे सांगणार आहे। जर तुम्ही IPL लवर असाल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात प्रथम विराट कोहली IPL मध्ये RCBचा माजी कर्णधार असलेला आणि ज्याने सचिनचा शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला। त्याची विकेट एलिझाबेथ लाईटने केव्हाच पाडली होती। या दोघांचं 2 वर्षाचं सिरियस रिलेशन सुद्धा होतं। एलिझा ही ब्राझिलियन डान्सर आहे आणि बॉलिवूड ॲक्टर सुद्धा आहे। त्यावेळी विराटने त्याच्या सोशल अकाउंटवर हिला टियामो सुद्धा बोललं होतं। त्यानंतर भारत संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सोफिया हयात। रोहित शर्मा हा मुंबई टीमचा कॅप्टन राहिला आहे, पण त्याला त्याच्या लग्नाआधी बऱ्याच वेळा सोफिया हयात सोबत पाहिलं गेलंय। पण जेव्हा रोहितला हे विचारलं गेलंय तेव्हा त्याने साफ नकार दिला। त्यामुळे 2014 मध्ये सोफिया खूपच नाराज झाली आणि त्यानंतर ते कधी सोबत नाही दिसले बिचारे। नंबर 3 हार्दिक पांड्या आणि उर्वशी रौटेला। हार्दिक हा सध्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे आणि उर्वशी ही मॉडेल आणि डान्सर आहे। त्यावेळी त्यांच्या दोघांचं अफेअरची चर्चा सुद्धा चालू होती आणि हे तेव्हा समोर आलं जेव्हा उर्वशीच्या पिक्चरसाठी हार्दिकने शुभेच्छा देण्यासाठी फेसबुकवर उर्वशीला किस करून कॉंग्रॅच्युलेशन्स केले, पण नंतर त्यांचं ब्रेकअप सुद्धा झालं। नंबर 4 झहीर खान आणि ईशा शर्वानी। या दोघांमध्ये खूप सिरियस रिलेशन होतं, ते पण 2 वर्षापर्यंत। पण झहीर हा फास्ट बॉलर असल्याने आणि ईशा बॉलिवूड ॲक्टर्स असल्याने दोघांनी आपल्या करिअरला फोकस करण्यासाठी ब्रेकअप सुद्धा केले। नंबर 5 MS धोनी आणि असिन खान। कॅप्टन कूल MS धोनीला असिन सोबत भरपूर वेळा जोडलं गेले। बिग फॅशनच्या ॲडमध्ये दोघे सोबत सुद्धा आले आणि तेव्हापासूनच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांना डेट करायला लागले। 2010 मध्ये IPLच्या फायनलमध्ये असिनला सुद्धा धोनीसाठी चेअरअप करताना दिसून आले। नंबर 6 युवराज आणि किम शर्मा। या दोघांच्या रिलेशनला तब्बल 4 वर्ष होते। जवळजवळ दोघांचे लग्न सुद्धा ठरले होते, पण युवराजच्या आईला किम आवडत नव्हती। तिचं म्हणणं होतं की किम फिल्म्समध्ये स्वतःला खूपच एक्सपोज करते, त्यामुळे त्याच्या आईचा नकार असल्याने दोघांचं ब्रेकअपही झालं। नंबर 7 पुन्हा एकदा हार्दिक पांड्या आणि ईशा गुप्ता। हार्दिक पांड्या यांनी राज 3 पाहिला आणि ईशावर फिदा झाला। दोघांना खूप सारे फंक्शन आणि पार्टीजमध्ये सुद्धा सोबत पाहायला गेले, पण नंतर हे जास्त काळ सोबत टिकू शकले नाही। इथपर्यंत माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। नंबर 8 श्रीशांत आणि रिया सेन। श्रीशांत हा इंडियन फास्ट बॉलर होता आणि त्यासोबत त्याने बिग बॉसची ट्रॉफी सुद्धा उचलली आहे। त्याच्या करिअरच्या सुरुवातीला रिया सेनच्या सोबत अफेअरचे रुमर्स उठले होते, कारण रियाला सुद्धा IPLच्या मॅचमध्ये श्रीशांत सोबत चेअरअप करताना दिसण्यात आलं। त्यानंतर दोघांचे रिलेशन जास्त काळ टिकू शकले नाही। त्यानंतर पुन्हा MS धोनी आणि राय लक्ष्मी। रुमरच्या मताने राय लक्ष्मी आणि MS धोनीचं रिलेशन असल्याची माहिती पडतं। राय लक्ष्मी ही तमिळ ॲक्ट्रेस आहे, पण दोघांनी त्यांच्या रिलेशनला घेऊन कधीच एक्सपोज केलं नाही। नंबर 11 पुन्हा युवराज आणि दीपिका पदुकोण। मध्यंतरी दीपिका आणि युवराजच्या रिलेशनची अफवा सुद्धा उडाली होती, पण दोघांनी कधीच या गोष्टीला एक्सपोज नाही केलं। परंतु दोघांनी बऱ्याच वेळा रेस्टॉरंट आणि पार्टीमध्ये सोबत पाहायला गेले आणि त्यावेळी तर दीपिकाने युवराजसाठी बर्थडे पार्टी सुद्धा ऑर्गनाईज केली होती। नंबर 12 सुरेश रैना आणि अनुष्का शर्मा। काही रिपोर्टरच्या मताने अनुष्का आणि रैनाची पहिल्यांदा इंग्लंडमध्ये भेट झाली, जिथे सुरेश रैना हा क्रिकेट मॅचसाठी गेला होता आणि दुसरीकडे अनुष्का ही शूटिंगसाठी इंग्लंडमध्येच होते आणि तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरची अफवा उडू लागली। पण नुकताच एका इंटरव्ह्यूमध्ये अनुष्काने सांगितले की विराटच्या आधी कधीच तिचं कोणासोबत रिलेशनही नव्हतं। नंबर 13 सौरव गांगुली आणि नगमा। 2000च्या रिपोर्टच्या मताने नगमा आणि गांगुली हे एकमेकांना डेट करत होते आणि ही न्यूज कन्फर्म सुद्धा झाली होती। त्यांची ओळख 1999 मध्ये झाली आणि 2009 मध्ये ते वेगळेही झाले। त्यानंतर नंबर 14 पुन्हा एकदा विराट कोहली आणि संजना। विराटचं एलिझाबेथ वगळता अजून एक सिरियस रिलेशन होतं, ते म्हणजे संजना सोबत। संजना ही कन्नडी ॲक्टर आहे। दोघांना भरपूर वेळा टेनिस खेळताना सुद्धा पाहण्यात आलाय। नंबर 15 पुन्हा एकदा MS धोनी आणि दीपिका पदुकोण। कॅप्टन कूलने दीपिकाच्या कातील अदाला पाहून वेडा झाला आणि त्याच वेळी दोघांच्या रिलेशनशिपची खूप अफवा उडायला लागली होती। जेव्हा फॅशन शोच्या रॅम्प वॉकवर दोघांची केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळाली, पण नंतर दोघांनी स्वतःच्या करिअरला चूज केलं आणि नंतर ब्रेकअपही झालं। नंबर 16 हार्दिक पांड्या आणि इली अब्राम। हे रिलेशन खूप सिरियस होतं। 2018ची गोष्ट आहे, जिथे हे दिवसभर सोबत दिसायचे। ते भरपूर वेळा फंक्शन आणि पार्टीमध्ये दिसून येत होते। त्यातल्या त्यात हार्दिकला इलीने त्याच्या भावाच्या लग्नात सुद्धा इन्व्हाइट केले होते, पण कालांतराने दोघे वेगळे झाले।
नंबर 17, पुन्हा एकदा हा पण सुरेश रैना आणि श्रुती हसन. हो श्रुती हसन. ही एक इंटरेस्टिंग डेटिंग रूमर होती, जिथे इंडियन क्रिकेटर रैनाची साऊथ इंडियन ऍक्ट्रेस श्रुती हसन सोबत लव्ह अफेअर असल्याची अफवा समोर आली आणि त्यांनी एकमेकांना डेट सुद्धा केले. आणि त्यावेळी सुरेश रैनाच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी श्रुती हसन ही प्रत्येक मैदानावर दिसून येत होती. नंबर 18, के.एल. राहुल आणि निधी अग्रवाल. हेही एक अफवा आहे, जिथे निधी आणि के.एल. सोबत असल्याचे सांगितले जाते. त्यांना बऱ्याच वेळा कॅफे आणि हॉटेल्समध्ये पाहण्यात आले, जिथे निधीने मुन्ना मायकल मधून आपले डेब्यू केलं होतं. दुसरीकडे के.एल. राहुल किंग 11 पंजाबचा कॅप्टन सुद्धा राहिलाय. नंबर 19, अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित. माधुरीच्या अदांचा कोण दिवाना नसणार. त्यावेळी इंडियन क्रिकेटर अजय जडेजा आणि माधुरीच्या अफेअरची अफवा उठली होती आणि त्यावेळी त्यांनी एका मॅगझिन कव्हर शूटसाठी सोबत फोटो सुद्धा दिले आणि त्यांचं बऱ्याच वर्ष रिलेशन सुद्धा होतं. पण नंतर अजयवर मॅच फिक्सिंगचा आरोप लागला आणि त्याच वेळी माधुरी दीक्षित त्यांना सोडून गेली. नंबर 20, पुन्हा विराट कोहली आणि तमन्ना भाटिया. दोघांची भेट झाली होती एका मोबाईल ॲडच्या शूट वेळी. त्यानंतर दोघांना बऱ्याच वेळा सोबत पाहायला गेले. त्यांना तुम्ही हेड अँड शोल्डरच्या ॲडमध्ये सुद्धा सोबत पाहू शकता. 2012 मध्ये दोघांच्या डेटिंगमुळे बऱ्याच अफवा पसरल्या आणि ती न्यूज पेपरमध्ये सुद्धा पब्लिश झाली होती. पण नंतर विराटला एलिझाबेथ भेटली आणि तमन्ना सोबत ब्रेकअप झाले. तर मित्रांनो, हे होते काही इंडियन क्रिकेटर ज्यांचं बॉलिवूड ॲक्टर सोबत संबंध होते. बरं, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? त्यात हार्दिक पांड्याने किती अफेअर केलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.